डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना. पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगणे, दिवसभर अति प्रमाणात ढेकर येणे, पोट सदोदित गच्च राहणे, गॅसेस व अति ढेकर यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, विटा. नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज. राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात सविस्तर. राजकारणात काही ध्येय घेऊन मी काम करण्याचा प्रयत्न केलाय. मला आनंद आहे की भागातील वाहत्या पाण्यात देखील अनिल बाबर यांची प्रतिमा दिसेल. मी निवडणुकीची काळजी करत नाही. टेंबूची उर्वरित कामे कधी पूर्ण होणार याची मला काळजी आहे. तसेच वंचित गावासह या मतदारसंघात कधी पाणी खेळणार याची देखील मला काळजी आहे. मला या मतदारसंघातला शेतकरी पाणीदार बनवायचा आहे, असे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी लेंगरे येथील वचनपूर्ती मेळाव्यात केले. आज रविवारी 20 जानेवारी रोजी लेंगरे येथे आमदार अनिल बाबर यांनी केलेल्या कामाचा वचनपूर्ती सोहळा व भव्य नागरी सत्कार संपन्न झाला. यावेळी आमदार अनिल बाबर यांनी लेंगरे येथील ग्रामस्थांना संबोधित केले. बघूया आमदार अनिल बाबर काय म्हणाले. की पुढच्या काळामध्ये मला तुम्ही 19च्या निवडणुकीची बऱ्याच जण वक्त्यांनी भाषणं केली. मी तिची कधी काळजी करत नाही. कोण उभा राहायचं आहे, काय करायचं आहे. अहो, ती 8-9 महिन्याची निवडणूक आहे, अजून बरंच पाणी जायचं आहे, कुठं जायचं आहे माहीत नाही. मला त्या निवडणुकीची काळजी नाही. मला काळजी आहे ती या टिंबूचं सगळ्या वितरिकेची कामं कधी पुरी होणार आणि वितरिकेची कामं पुरी होऊन वंचित गावासह या मतदारसंघामध्ये कधी पाणी खेळणार याची काळजी आहे. राजकारणामध्ये काही ध्येय घेऊन काम करायचा प्रयत्न मी केलाय. ज्या ध्येयासाठी काम केलं त्या ध्येयाची पूर्तता झालेली आहे. मला आनंद आहे की या गावामध्ये आल्यानंतर, पाणी बघितल्यानंतर त्या पाण्याच्या वाहत्या पाण्यामध्ये जसा प्रतिमा अनिल बाबरची दिसेल, ह्या गोष्टीचा मला आनंद आहे. हे कोण माझं खोडून काढू शकत नाही. मी तुम्हाला एवढंच वचन देतो की रात्रीचा दिवस आणि माझ्या जीवनामधला जो परमेश्वरानं क्षण दिलेले असतील त्या क्षणापर्यंत या शेतकऱ्यांच्या प्रश्नाशिवाय दुसरं काही करायची भूमिका मी आयुष्यात घेणार नाही. की रात्रीचा दिवस करू, तिथं सांगाल तिथं पाणी कदाचित या 7-8 महिन्यात येणार नसलं तर पुढच्या कालावधीमध्ये आपण नेण्याचा प्रयत्न करू. अहो, पाणीदार आमदार नुसतं बघायचं नाही. तुम्ही चुकीचं सांगताय. मला या मतदारसंघामधला पाणीदार शेतकरी बनवायचा आहे आणि ते पाणीदार शेतकरी बनवायच्या दृष्टीनं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची शक्तीची गरज आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा ते आशीर्वादन शक्ती तुम्ही माझ्या आणि आपल्या सगळ्या जनतेच्या पाठीमागे द्यावी. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी देखील या सभेच्या माध्यमातून माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या टीकेला उत्तर दिलंय. मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्हाला माझ्यावर टीका करायची होती का माझ्यामार्फत तुमच्या वडिलांना निरोप द्यायचा होता की तुमचं काय राहिलेलं नाही तर जरा मला संधी द्या. मी एवढंच सांगितलं की मी माझ्या वडिलांना घाबरतो. आता त्याच्यावर पण आज काहीतरी फेसबुकला लिहिलंय वाटतं. आमच्या वडिलांचा धाक माझ्यावर 100%. मी जगात फक्त एकाच माणसाला घाबरतो, माझ्या वडिलांना घाबरतो. तो संस्काराचा भाग आहे आणि मी माझ्या वडिलांना आयुष्यात म्हणू शकत नाही की मला उभा करा. पंचायत समितीला म्हणू शकलो नव्हतं आणि विधानसभेचं काय काढलंय तुम्ही. आणि मी परत सांगितलं होतं ह्या लोकांच्या भरोश्यावरती सुहास बाबर निवडून आलाय, त्यामुळं तुम्ही मला चॅलेंज केलं काय आणि कुणी ठरवलं काय ह्याला महत्व नाही. ज्या दिवशी लोक सांगतील त्या दिवशी सुहास बाबर 100% मैदानात आहे आणि मी आलो की तुमचा पालापाचोळ केल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला देतो. हीच टीका अध्यक्ष, हीच टीका मी उट्यामध्ये परवा दिवशी केली होती. मला खरं त्यांच्यावरती बोलायचं नव्हतं अध्यक्ष, कारण काय झाले 4 वर्ष कुठंच नव्हते आणि आता मी आहे रेसमध्ये, माझी दखल घ्या म्हणून फक्त माझ्यावरती टीका चालू आहे. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, अटल बिहारी वाजपेयींनी त्यांचे 1-2 वाक्य आहेत. छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे मन से कोई खडा नहीं होता. एवढंच लक्षात ठेवावं. तुमची अपेक्षा, मला काय म्हणायचं आहे, तुमची मानसिक स्थिती, तुम्हाला मिळत असलेला प्रतिसाद, ह्या सगळ्या गोष्टी बघता तुमची अवस्था फार वाईट आहे. आम्ही लोकांच्या पुढं विकास कामं घेऊन जातोय. तुम्हाला फक्त आता बोलायचं आहे
बोलायची भूमिका पार पडा, विकास करण्याची भूमिका आम्ही कुठेही कमी पडणार नाही, त्या ताकदीने पार पाडतो एवढीच अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज.